हे आत्तापर्यंत कितीदा सांगितलं का? म्हणजे गाणगा आगा रे आगा असं म्हणणारा जो व्यक्ती होता की नाही, त्याचा आणि यांचा DNA हा समान असावा. कारण तो 3दा 5दाच म्हणाला. हे तर दर महिन्याला म्हणते, तारखा देतात. आता या तारखेला सरकार पडेल, या तारखेला सरकार पडेल, आता 10 जानेवारीला सरकार पडेल असं ते सांगताय. 10 जानेवारीनंतर पुन्हा तुम्ही मग कुठे भेटलात तर माझा इंटरव्ह्यू घ्या. 10 जानेवारीनंतरही सरकार राहील, पण विधानसभेत मात्र हे महाविकास आघाडी असं पडेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचं राहणार नाही. भाजपचं एक कॅम्पेन आहे, नाही, त्यांच्याकडून चांगलं ते काही बोलतील अशी अपेक्षा तुम्ही करतात. अजूनही अशी अपेक्षा तुमची आहे की ते चांगलं बोलतील. शेवटी ते आता काँग्रेससोबत गेलेत. जी काँग्रेस रामायण ही काल्पनिकच आहे. ज्या काँग्रेसचे नेते म्हणायचे की मंदिर जन्मस्थानी उभं करण्याच्या ऐवजी शौचालय उभं केलं पाहिजे, त्यांच्या संगतीत राहिल्यावर अजून कोणता विचार येणार आहे? अहो, काही एखादं शुद्ध पाणी मी जर नागत टाकलं तर ते आपलं रंग बदलतं. तसा जो शुद्ध विचार स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता, तो या ठिकाणी प्रभू रामाच्या जन्मस्थानावर शौचालय बांधावं असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या विचारात जर गेला तर त्यांच्याकडून चांगली अपेक्षा तुम्ही करता. माझी विनंती या महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्व पत्रकारांना आहे, त्यांच्याकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षा कदापिही करू नका. स्वतःचा भ्रमनिरास आयुष्यात करू नका.